गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आत्ताच व्हिडिओत पाहिलं की आपली शाळा जरी बंद असली तरी तुमचं शिक्षण काही थांबलेलं नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ऑनलाईन शिक्षणाच्या उपक्रमाअंतर्गत आपण सर्वजण आपल्या घरात बसून शिकत आहोत. चला आता पुढे जाऊया. मी तुम्हाला माझी ओळख करून देते. माझं नाव स्वाती प्रशांत चिकणे. हनुमान नगर मराठी शाळेत मी कार्यानुभव शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ही शाळा कांदिवली पूर्व येथे आहे. ठीक आहे, तर मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आज शनिवार आहे, पण आजची तारीख काय कोण सांगेल का बाळांनो मला? आज काय तारीख आहे? 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिवस आहे आज. व्हेरी गुड, अगदी बरोबर सांगितलं. आज 5 सप्टेंबर आहे, शिक्षक दिन आहे. आणि मला माहिती आहे तुम्हा सर्वांना तुमच्या शिक्षकांना भेटून शुभेच्छा देण्याची खूप इच्छा आहे. आणि आपण शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांपासून दूर आहोत, पण तुम्ही त्यांच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे ही वेगवेगळी माध्यमं जेव्हा आपण उपयोग करत असतो तेव्हा त्यामध्ये जर आपण हे एखादं माध्यम आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेलं असेल तर त्याची मजा काय वावरत असते, नाही का? आणि मला माहिती आहे आज आपल्या विद्यार्थ्यांना जरी शिक्षकांपासून फिजिकली तुम्ही दूर असलात तरी तुम्ही शिक्षकांच्या खूप जवळ आहात. तुम्हाला तुमच्या शिक्षकांबद्दल खूप आपुलकी आणि कौतुक आहे. आणि तुम्ही देखील या दिवसाची वाट बघत असता, शिक्षक दिनाची, की कधी आम्ही आमच्या शिक्षकांना भेटतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही मला माहिती आहे या दिवशी आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यातलंच एक माध्यम आहे ते म्हणजे भेट कार्ड. तर बाळांनो, आजच्या आपल्या कार्यानुभवाच्या तासाला आपण आज भेट कार्ड बनवणार आहोत. हे पहा, आपण कार्यानुभव विषय तुम्ही सगळेजण शिकता शाळेमध्ये. आणि आपल्या या कार्यानुभव विषयाचं उद्दिष्ट आहे की बरेच उद्दिष्ट आहेत आणि त्याच्यापैकी एक उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजकता हा गुण वाढीस लावणं. तुम्हाला माहिती आहे आपण वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांअंतर्गत वेगवेगळी आर्टिकल्स, वेगवेगळ्या वस्तू बनवत असतो. जसं आपण दिवाळीमध्ये कंदील बनवतो, रांगोळीचे साचे बनवतो, क्रिसमस आला की स्टार्स, चांदण्या बनवतो, डेकोरेटिव्ह मटेरियल्स बनवत असतो. आणि ही यादी बाळांनो न संपणारी आहे, कारण आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ह्याच्यात बनवत असतो. आणि अशा वस्तू बनवतो की ज्यांचा उपयोग तुम्ही स्वतः बनवून त्याची विक्री देखील करू शकता. अशा वस्तू आपण या माध्यमातून बनवत असतो. तर मुलांनो, आज आपण कार्यानुभवाच्या या तासाला अशाच प्रकारचं एक आर्टिकल बनवणार आहोत जे तुम्हाला तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी देखील उपयोगी पडणार आहे आणि तुमच्यातील उद्योजकतेच्या गुणाला यातून वाव देखील मिळणार आहे. तर आपण आता प्रत्यक्ष तासाला सुरुवात करूया. मॅडम, आपण इकडे तुम्हाला या बोर्डवर दिसतंय की विषय कार्यानुभवाचा आहे आणि आपण भेट कार्ड बनवू. आपल्या भेट कार्डासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण या बोर्डवरती लिहिलेलं आहे. त्यात लक्ष देऊन बघा हा बाळांनो. काय काय कोणत्या प्रकारचे पेपर आहेत तेही लक्ष देऊन ऐका. बघा, टिंटेड पेपर आहे, पोस्टर पेपर आहे, पट्टी, पेन्सिल, कैची, स्केच पेन, गम, हे एवढं साहित्य आणि साधने आपल्याला हे ग्रीटिंग कार्ड बनवताना लागणार आहे. त्यानंतर आता आपण थोडक्यात मी तुम्हाला फक्त एक झलक देते की आपलं काम कसं कसं टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे त्याचं इकडे स्टेप बाय स्टेप मी छोटस एक
इंट्रोडक्शन दिलेलं आहे ते तुम्ही इकडे पहा. आता हा कृतिक्रम कसा असणार आहे हे कार्ड बनवण्याचा, मला हे बघा इकडे मी हा जो कागद घेतलेला आहे तो आहे, त्याची इथे माप लिहिलेली आहे. 20 सेंटीमीटर उभा आहे हा कागद आणि 26 सेंटीमीटर आडवा आहे. दिसतोय का बाळांनो तुम्हाला? माप लिहिलेली दिसत आहे तिकडे? तर हा कागद उभा 20 सेंटीमीटर आहे आणि आडवा 26 सेंटीमीटर आहे. या कागदाचा प्रकार आहे टिंटेड पेपर. टिंटेड पेपरचा आपण इकडे उपयोग केलेला आहे ग्रीटिंग कार्डचं बेस बनवण्यासाठी. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता तुम्ही 8वीचे विद्यार्थी आहात, म्हणजे तुमचा कागदाशी परिचय झालेला आहे. तर टिंटेड पेपर हा त्याचा पोत तुम्ही पाहिलेला असतो, हा थोडा जाड आणि छान थिक असा पेपर असतो, त्यामुळे त्याचा उपयोग आपण इकडे बेससाठी करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे ह्या कागदाला आपण बरोबर मध्यावरती घडी घालून 2 सारख्या भागांमध्ये याचं विभाजन केलेलं आहे. तिसऱ्या टप्प्यात आपण काय केलेलं आहे, हे जे वरचं पृष्ठ येणार आहे त्याला पुन्हा बरोबर मध्यावरती उलट घडी घातलेली आहे. तुम्हाला जेव्हा कार्यानुभव विषयाशी तुमची ओळख झाली तेव्हाच तुमच्या शिक्षकांनी सांकेतिक चिन्ह तुम्हाला सांगितलेली असतील आणि त्या सांकेतिक चिन्हांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या घड्या बघितलेल्या आहेत आणि त्यातलीच ही उलट घडी आहे. म्हणजे कागदाला मागच्या बाजूने दुमडलेला आहे आणि ही घडी बघा बरोबर वरच्या पृष्ठाच्या मध्यावरती घातलेली आहे. त्यानंतर पुढची पायरी आहे की आपण या वरच्या पृष्ठाच्या या वरच्या घडीला बघा, आपल्याला इथे शिक्षक दिनाचं निमित्त आहे आणि पेन्सिल, पेन, चॉक हे म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं सांगणारा एक दुवा आहे. त्यामुळे पेन्सिल पाहिल्यानंतर आपोआपच शिक्षणाशी संबंधित या गोष्टी येत असतात. तेव्हा आपण इथे पेन्सिलचा सिम्बॉल तयार केलेला आहे आणि त्यासाठी मी इथे ठराविक अंतरावरती हा पहा तुम्हाला दिसेल इथे हा पेन्सिलचा शेप कोन कापलेला आहे आणि पेन्सिलची जी बॉडी असते त्याच्यावरती तुम्ही पाहिलेला आहे. तर हा जो कागद आहे तो आपण या ठिकाणी चित्रवणार आहोत. त्याच्यानंतर पुढे जाऊन पाहूया की हे जे कार्ड आहे ते पॉपअप प्रकारचं आहे. पॉपअप प्रकारचं म्हणजे काय, तर हे उघडल्यानंतर त्यातून उभारी घेऊन कागदाचे काही भाग वरती येतात. त्यामुळे तो कागद आपण वेगळ्या रंगाचा वापरतो जेणेकरून आपल्या ग्रीटिंग कार्डला एक वेगळं सौंदर्य प्राप्त होतं त्याच्यामुळे. पहा बरं, आणि तो कसा कापायचा आहे त्याचं इकडे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. ही प्रतिकृती त्याची करून दाखवलेलं आहे कशा प्रकारे हे कापलेलं आहे ते. आणि ही कापलेलं कागद कसं दिसणार आहे उघडल्यानंतर, कशा प्रकारे ते पॉपअप होऊन वरती येणार आहे हे आपल्याला इथे दिसतं. बरं, आपल्या ग्रीटिंग कार्ड मध्ये आपण खूप मोठी सजावट अशी काही करत नाही आहोत, एकदम नाजूक आणि मोठी सजावट करतोय. त्यामुळे इथे आपण काही फुलं तयार करणार. मग ती फुल तयार करण्यासाठी कागदाला आपण कशी घडी घातलेली आहे त्या घडीचं इथे तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. आणि बघा इथे या घडीवरती मी तुम्हाला दिसण्यासाठी मुद्दाम काळ्या पेनने डार्क पेनने इकडे पाकळीचा आकार ड्रॉ केलेला आहे आणि कापल्यानंतर आपल्याला हे फूल असं दिसणार आहे. आणि या सगळ्या पायऱ्या आपण पूर्ण करून जेव्हा हे आपण सगळं एकत्र करणार आहोत, एकत्र जोडणार आहोत, तेव्हा मात्र आपल्याला छानपैकी असं आपलं हे ग्रीटिंग कार्ड तयार झालेलं मिळणार आहे. बघा, आणि उघडल्यानंतर त्याच्या आतून हे अशा प्रकारे हे पॉपअप ग्रीटिंग कार्ड तयार होईल. त्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षकांसाठी काही शुभेच्छा संदेश द्यायचे असतील तर ते तुम्ही इथे लिहू शकता आणि हे ग्रीटिंग कार्ड आपलं तयार होईल. तर बाळांनो, आता आपण आपल्या प्रात्यक्षिकाला सुरुवात करणार आहोत. तर
आता आपण वळूया आपल्या प्रात्यक्षिकाकडे. मुलांनो, तुम्हाला माझ्या टेबलवरती हा कागद जो दिसत आहे तो बघा बरं. आपण जे माप घेतलेलं होतं तुम्हाला मी आत्ता दाखवलं त्याप्रमाणे हा पेपर आहे. तो जवळजवळ आपण जे माप घेतलेलं होतं त्यानुसार मी कापून घेतलेला आहे. आडवा 26 सेंटीमीटर आणि उभा 20 सेंटीमीटर अशा मापाचा हा कागद आहे. आता या कागदाला बरोबर मध्यावरती आपल्याला घडी घालायची आहे. हे पहा, आपण बरोबर या कागदाला सेंटरला घडी घातलेली आहे, मध्यावरती घडी घातलेली आहे. आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की ह्याचे जे वरचं पृष्ठ येतं त्या वरच्या पृष्ठाला आपल्याला पुन्हा मध्यामध्ये घडी घालायची आहे, या वरच्या पृष्ठाच्या सेंटरला. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची माप घेण्याची गरज नाहीये. आपण ऑलरेडी हे माप घेतलेलं आहे आणि त्याचा केवळ आपल्याला मध्य अशा प्रकारे घडी घालून काढता येणार आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण हा कागदाचा मध्य काढलेला आहे. आता ह्या भागावरती आपल्याला पेन्सिल प्रतिकृती तयार करायची आहे. मग आपण त्याच्यासाठी आता हा कागद मी थोडासा बाजूला सरकवते. ह्याच्यावरती आपण पेन्सिलची प्रतिकृती तयार करण्यासाठी इथे हे पहा, आपण पेन्सिलला जेव्हा टोक करतो त्यावेळेस पेन्सिलला एक वेगळीच नक्षी तयार होत असते. इथून कापून घ्यायचे आहे. कापताना व्यवस्थित लक्षपूर्वक कापायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण हे कापून घेणार आहोत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा कागद या ठिकाणी चिकटवायचा आहे. आता हा कागद बघा, आपला हा कागद जेव्हा ह्याच्यावरती चिकटवणार तेव्हा पेन्सिलची टोक आपल्याला बनवायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही जागा इथे सोडायची आहे. तर हे पहा, आपण इथे काय करायचंय, हा जो जास्तीचा कागद आहे तो इथे आपण कापून घेऊया. आणि
आता आपण हा कागद इथे चिकटवून घेऊ. पण केवळ बाजूने साइड्सने गम लावून घेतोय. हे पहा, तुम्हाला दिसतच असेल कॅमेरामध्ये. आपण थोडा गम लावतोय, खूप गम लावत नाही आहोत कागदाला. त्याच्याने काय होतं, खूप गम लावल्यानंतर आपण ज्यावेळेस हा कागद एखाद्या दुसऱ्या कागदावरती चिकटवतो तेव्हा तो गम बाहेर निघतो. जेव्हा आपण अशा प्रकारे त्याला दाबून चिकटवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो गम बाहेर निघतो आणि आपला आर्टिकल खराब होण्याची शक्यता असते. त्याच्याने काही वेळा काही कागद असे असतात की जे रंग सोडतात आणि रंग जर फेविकॉल लागून तो सुटला तर आपली वस्तू, आपला आर्टिकल खराब होऊ शकतं. म्हणून आपण कमीत कमी गम वापरायचा. विद्यार्थ्यांचा बऱ्याच वेळेला समजतो की खूप गम लावला की पटकन चिकटेल असं त्यांना वाटत असतं, पण असं नाहीये. योग्य प्रमाणातच त्याचा वापर झाला पाहिजे. आता बाळांनो, आपण इथे पेन्सिलची टोक तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हा जो कागदाचा भाग आहे त्याचा आपण साधारण मध्य काढून घेऊया इकडे. हे 6.5 सेंटीमीटर अंतर होतं आणि एक साधारणपणे 3.25 सेंटीमीटर वरती मी इथे बघा हा मार्क केलेला आहे, निशाण लावलेला आहे. हा दिसतोय का तुम्हाला? इकडे मी सेंटरला मार्किंग केलेलं आहे. आता अशा प्रकारे हे पहा, इथे मी हा त्रिकोण आखून घेतलेला आहे. आता आपल्याला हा त्रिकोण कापून घ्यायचा आहे. हा पहा, इथे आपण हा त्रिकोण कापून घेतलेला आहे आणि आता या मी मुद्दाम ह्याच्या खाली एक पेपर ठेवते बाळांनो, कारण आता मी इथे स्केच पेनचा उपयोग करणार आहे आणि स्केच पेनचं काम करताना तुमचं पट्टीला स्केच पेनची शाई लागत असते आणि तीच शाई पुन्हा आपल्या कागदाला लागू नये म्हणून इथे आपण एक खाली रफ पेपर घेतलेला आहे. आता मी ह्याला इकडे ह्या बॉर्डर आणि बघा मुलांनो, एक काम आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण हे स्केच पेन आणि पट्टीचं काम करत असतो ना, त्यावेळेस एखादा जुना कपडा किंवा एखादा कागद आपल्या जवळ ठेवायचा आहे, कारण पट्टीला ही शाई लागत असते आणि मग आपल्या कागदाला देखील पट्टीच्या माध्यमातून ही शाई लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आजूबाजूला आपल्या ही तयारी करून ठेवायची आहे. हे पहा, आता इकडे आपण या पेन्सिलचं टोक तयार करतोय.
अशा प्रकारे आपण कलर केलेला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, म्हणजे जेव्हा आपण ह्या पेन्सिल वरती स्केच पेनचं काम करतो ना, तेव्हा हा कागद असा वेगळा करून आपल्याला ह्याच्यावरती पेंट करायचा आहे. कारण काय होणार, जर आपण असा ठेवून ह्याच्यावरती ह्या रेषा मारायला गेल्या तर ह्या रेषा आपल्या खालच्या कागदांवरती देखील ते मार्क येतील. कळलं का? आणि त्यामुळे आपण हा पेपर असा वेगळा करायचा आहे, सुटा करून त्याला आपल्याला स्केच पेनच्या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. आता एक छोटा कागदाचा तुकडा इथे मी घेतलेला आहे, जो मी या पेन्सिलच्या खालच्या भागाला इकडे चिकटवते. हा पहा, या ठिकाणी आपण पेन्सिलचा रंग फ्लोरोसेंट ऑरेंज कलर घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आता निऑन कलर्स, या रंगांना निऑन कलर्स असं म्हणतात आणि तुम्हालाही आवडतात या रंगात. आता पेन्सिल उपलब्ध आहेत आपल्याला बाजारामध्ये निऑन कलर्स मध्ये आणि छान दिसतात या पेन्सिल दिसायला. त्यामुळे मी ही मुद्दाम निऑन कलरचा इथे उपयोग केलेला आहे, ही पेन्सिलची प्रतिकृती दाखवण्यासाठी. हे पहा बाळांनो, आपलं आता इथे स्केच पेनचं काम झालेलं आहे. आता ह्याच्या पुढची पायरी म्हणजे आतमधला पॉपअप कार्डचा पार्ट तयार करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आता मी थोडा वेळ हा जो भाग आहे हा बाजूला ठेवून देते, हा आपला पेपर आहे हा साईडला ठेवते आणि पॉपअप कार्ड साठीची आपण तयारी करूया. आपण इथे आतमध्ये पॉपअप साठी लाल रंगाचा कागद घेतलेला आहे. हा कागद हे पहा, आपला हा कार्ड, आपलं हे जे कार्ड आहे हे अर्धा बरोबर ह्याचा हिस्सा केल्यानंतर हे 13x20 म्हणजे 13 आडवं आणि 20 उभं असं ह्याचं माप तयार होतं. आता आतमध्ये पॉपअप कार्डचं भाग तयार करण्यासाठी मी त्याच्यापेक्षा अगदी 2-2 ml छोटा असा हा कागद घेतलेला आहे, म्हणजे साधारण तेवढ्याच मापाचा आहे, फक्त बाजूने अगदी थोडा थोडा भाग कमी केलेला आहे. ह्या कागदाला पण आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय, मध्यावरती घडी घालायची, सेंटर. आता पुन्हा एकदा या घडीच्या मध्यावरती आपल्याला घडी घालायची.
तर मी पहिले हे वरचं पान आहे, वरचा भाग आहे कागदाचा, त्याला प्रथम घडी घालून घेते आणि मग नंतर हा जो दुसरा भाग आहे त्याला देखील. बाळांनो, हा कागद पुन्हा मी टिंटेड पेपरच वापरलेला आहे, कारण पॉपअप होण्यासाठी, तो वरती उभारी घेण्यासाठी कागद थोडा जाड किंवा कडक असेल तर त्याचा इफेक्ट चांगला येतो. पोस्टर पेपर्स हे थोडेसे टिंटेड पेपरच्या मानाने थोडेसे पातळ असतात, त्याच्यामुळे मी इथे आतमध्ये पॉपअप साठी पुन्हा टिंटेड पेपरचाच वापर केलेला आहे, पोस्टर पेपरचा वापर केलेला नाहीये. असे आपण दोन प्रकारचे इथे कागद वापरले आहेत, टिंटेड आणि पोस्टर. बघा, आता अगदी लक्ष देऊन हा भाग बघा, सोपा आहे पण लक्ष देऊन बघा, कारण आपल्याला आता या घडीच्या दोन बाजू आहेत, एक ही ओपन साइड आणि एक ही बंद बाजू. बघा, ही बंद बाजू आहे आणि एक उघडी बाजू आहे. आपल्याला, आपण इकडे जिकडे मध्यावरती घडी घातलेली आहे तिकडे आपल्या माहितीसाठी फक्त म्हणून एक मी पेन्सिलने रेघ ओढून घेतलेली आहे, पेन्सिलने लाईन ओढून घेतलेली आहे. आणि आता इथे साधारण अंदाजे एक 4 सेंटीमीटर मी अंतर वरून सोडते. वरून मी साधारण एक 4 सेंटीमीटर अंतर इथून सोडलेलं आहे, एवढा भाग मी सोडून देणार आहे. आणि त्याच्या खाली आता तुम्ही मगाशी पाहिलं, मी तुम्हाला जेव्हा कार्ड आपण स्टेप बाय स्टेप कसे बनवणार आहोत ते दाखवलं, तेव्हा मी निळ्या रंगाच्या कागदावरती आपण हे काम केलेलं होतं. आता पहा, इथे मी या पट्टीची जेवढी जाडी आहे ना, या पट्टीची जेवढी जाडी आहे, वेगळं असं तुम्हाला मी माप सांगणार नाहीये की 3 सेंटीमीटर घ्या, 2 सेंटीमीटर घ्या, असं आपण काही करणार नाही आहोत. आपण सोपी पद्धत अवलंबूया. मी ही पट्टी इथे ठेवते आणि एक रेषा इथे मारली आहे आणि या पट्टीच्या जाडी एवढीच दुसरी रेषा इथे मारून घेतली. हे पहा, त्याच्यानंतर ह्या भागाच्या नंतर इथे साधारण मध्ये एक अंदाजे आपण 1 सेंटीमीटर अंतर सोडूया आणि दुसरी रेषा मारून घेऊ. आता दुसरी रेषा आपण साधारण 1 सेंटीमीटर हे अंतर सोडलंय आणि दुसरी रेषा ही इथे मारली. पुन्हा आपल्या पट्टीच्या रुंदी एवढी इथे रेष मारून घ्यायची आहे. हे पहा, त्याच्यानंतर पुन्हा साधारण 1 सेंटीमीटर भर अंतर आपल्याला सोडायचं आहे आणि पुन्हा त्याच प्रकारे पट्टीच्या रुंदी एवढी आपल्याला रेष मारून घ्यायची. हे बघा बाळांनो, हा एक रुंद भाग आहे, त्याच्यानंतर छोटा भाग, पुन्हा एक रुंद भाग आणि पुन्हा एक रुंद भाग. अशा प्रकारे आपण इथे ह्या रेषा आखलेल्या आहेत. यांना आपल्याला आता कापायचं आहे. हे बघा, एक गोष्ट अगदी ध्यानात ठेवायची आहे, आपण बंद जी बाजू होती कागदाची, घडीची जी बंद बाजू होती तिकडनं हे कापतोय, ही ओपन साइड आहे, इथून कापत नाही आहोत, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही या बाजूने कापलात तर तुमच्या कागदाचे म्हणजे आपल्याला जे हवं ते त्यातून निष्पन्न होणार नाही, आपलं काम चुकेल. म्हणून आपली घडी जी आहे त्या घडीच्या बाजूने, बंद बाजूच्या साइडने आपल्याला हा कागद कापायचा आहे. हे पहा, आता हे आपण असं कापून घेतलेलं आहे. ह्यातले आता आपण काय करायचंय, हा जो मोठा भाग आहे ह्यांना जरा ह्या साईडला वळवूया आपण
आणि ह्या छोट्या पट्ट्या आणि हे बाहेरचे जे भाग आहेत त्याला ह्या साईडलाच ठेवूया. हे पहा, अशा प्रकारे आपण ह्या घड्या घातलेल्या आहोत. आता हा कागद आपण उघडूया. आता आपण हा कागद उघडलेला आहे आणि त्यापैकी आता या ज्या बारीक पट्ट्या कापलेल्या होत्या, या बारीक पट्ट्या होत्या, त्यांना आपल्याला काय करायचंय, खालच्याच बाजूला ठेवायचंय आणि या जाड पट्ट्या ज्या आहेत त्यांना आपल्याला वरच्या बाजूला घेऊन यायचंय. त्याच्यापैकी आता या शेवटच्या ज्या आहेत त्यांना देखील आपल्याला खालीच ठेवायचंय. हे बघा, अशा प्रकारे या पट्ट्या आपल्या वरती आल्या पाहिजे. हे अशा प्रकारे आपलं कार्ड. आता आपल्याला हा जो भाग आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, हा आता आपला पॉपअप साठीचा पार्ट तयार आहे. हे पहा, ह्याला आता आपल्याला आपण जे मगाशी पेज बनवलेलं होतं त्याच्यामध्ये इथे आपल्याला हा चिकटवायचा आहे. बरोबर सेंटरला मध्यावरती ह्याला ठेवायचंय आणि गम लावून घ्यायचा आहे. हे पहा, आपण इकडे हा असा गम लावलेला आहे आणि आता बरोबर मध्यावरती हा कागद ठेवून त्याच्यावरतून हा आपला भाग असा चांगला दाबून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपली ही एक बाजू चिकटलेली आहे. आता आपल्याला ही दुसरी बाजू चिकटवायची आहे. आपण जी कृती केली तीच पुन्हा इथे करणार आहोत, गम लावणार आहोत. आणि आता हे पेज या गम लावलेल्या भागावरती आपण दाबून घेणार आहोत. हे पहा, दिसतंय का तुम्हाला? हे अशा प्रकारचं पॉपअप तयार झालेलं आहे. आता पहा, या ठिकाणी इथे हे जे कागदाचे तुकडे वरती येतात उभारी घेऊन, त्या ठिकाणी आपण तुमच्या शिक्षकांसाठी तुम्हाला काही शुभेच्छापर संदेश लिहायचे असतील तर ते आपण इथे लिहू शकतो. आता आपल्या कागदाला इथे घडी आहे म्हणून मी देखील या तुकड्यांना सेंटरला घडी घालते, जेणेकरून तो जेव्हा आपण त्याच्यावरती चिकटवू तेव्हा व्यवस्थित बसेल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात घ्या. आता इथे मी एक छोटा संदेश लिहिते आहे. You are
the best या ठिकाणी मी लिहिलेलं आहे की यू आर द बेस्ट टीचर. हे पहा. आणि या खिडक्यांवरती आपल्याला हे आता चिकटवायचं आहे. आता हे चिकटवत असताना पहा, हा कागद आहे, हा थोडा छोटी पट्टी आहे, म्हणून आपण जेव्हा हा चिकटवणार त्यावेळेस वरून खालून साधारण सारखं अंतर सोडून हा चिकटवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे दिसायला आपल्याला हे छान दिसेल. आणि आता ही शेवटची पट्टी आपण चिकटवतो इथे. तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे गम फक्त आपण साइडने लावतोय. आता आपला मेसेज इथे लिहिलेला आहे. आपण याला जरा आपण बंद करून एकदा व्यवस्थित ह्याच्यावरती प्रेशर देऊन, दाब देऊन याला ह्या पट्ट्यांना छानपैकी चिकटवून घेऊया. हे पहा, या पट्ट्या आता तयार झाल्या. बाळांनो, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की आपण ह्याच्यात खूप अशी हेवी सजावट करणार नाही आहोत, पण तरी देखील थोडीशी हलकी सजावट आपण इथे करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे काही फुलं लावायची आहेत. तर हे पहा, मी तुम्हाला दाखवलेलं होतं की हे फुल कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे ते. एक तुम्हाला मी दाखवते इथे. पुन्हा हा चौरस होता, त्याला आपण ह्या त्रिकोणामध्ये घडी घातली. आणखी एक घडी घातली आहे इथे. आणि हे पहा, ही बाजू मी या साईडला वळवून घेतलेली आहे आणि त्याच्या मागची बाजू आहे ती त्याच्या विरुद्ध बाजूला. हे पहा, अशा प्रकारे घडी घातली. आणि आता मी ह्याच्यावरती पेन्सिलने फुलाचं पाकळीचं मार्किंग करून घेते. पाकळीचं इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते कापणार आहोत. हे फुल आता आपण इथे कापलेलं आहे. या फुलाचा संपूर्ण भाग आपल्याला नकोय, ह्यातल्या केवळ 5 पाकळ्या आपल्याला हव्यात. त्याच्यामुळे मी ह्यातल्या 3 पाकळ्या ज्या आहेत त्या काढून टाकणार आहे. हे पहा, यातल्या मी 3 पाकळ्या ज्या आहेत त्या कापून टाकलेल्या आहेत. आणि ह्या ज्या बाजूच्या 2 पाकळ्या आहेत, दोन्ही बाजूच्या, त्यांना मी असं दुमडून घेतलंय. आणि या दुमडलेल्या पाकळ्यांवरती आपल्याला थोडासा गम लावायचा आहे, खूप गम लावायचा नाहीये. आणि दुमडलेल्या पाकळ्यांवरती आपण इथे गम लावलेला आहे, जेणेकरून ते फूल पूर्णपणे कागदाला चिकटलंय
एकदम फ्लॅट झालंय असं आपल्याला वाटणार नाही. त्याच प्रकारचं इथे दुसरं फुल मी बनवलेलं आहे. आणि आपण ह्याच्या देखील 3 पाकळ्या कापून टाकलेल्या आहेत. हे पहा 5 पाकळ्या आहेत, त्याच्यापैकी 3 आपल्याला समोर दिसण्यासाठी हव्यात आणि ह्या 2 आहेत या आपल्याला मागच्या बाजूला दुमडून घ्यायचे. आणि या दुमडलेल्या पाकळ्यांवरतीच आपल्याला थोडा थोडा गम लावायचा आहे. हे पहा आपण इथे ही फुलं चिकटवलेली आहेत. याचे देठ आपण इथे असे दाखवायचे. थोडासा पेनाने मी इथे ह्याच्या आणि ही पहा इथे आपण एक छोटासा शुभेच्छा संदेश आपण लिहितोय. या ठिकाणी आणि ही छोटी पानं इथे मी तयार केलेली आहेत, ती आपण इथे लावून घेऊया. खूप पानांची पण सजावट करायची नाहीये आपल्याला, अगदी नाजूक 1-2 पानं लावायची आहेत. हे पहा अशा प्रकारे आपण ही एकदम साधी आणि एकदम नाजूक पण तरी देखील सुंदर दिसणारी अशी फुलं. हे पहा आता तुमच्या इकडे लक्षात येत असेल की ही फुलं अशी वरती उभारी देणारी आहेत. ही सुद्धा पॉपअप प्रकारात मोडणारी आहेत, 3D इफेक्ट देणारी आहेत. जर आपण त्या 2 पाकळ्या मागे नसत्या लावल्या तर बाळांनो काय झालं असतं, ती फुलं खाली चिकटली असती, अगदी आपल्या पेपरला चिकटली असती. त्याच्यामुळे बघा बरं ही फुलं आपल्याला अशी छान वरती आलेली दिसतात. आणि तुमचं हे पॉपअप ग्रीटिंग कार्ड जे आहे, पॉपअप ग्रीटिंग कार्ड जे आहे हे तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या रंगसंगतींचा उपयोग करून ही ग्रीटिंग कार्ड आपण बनवू शकतो. वेगवेगळी कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो. तर बाळांनो आज बघा आपण हे पॉपअप ग्रीटिंग कार्ड शिकलो. आणि या पॉपअप ग्रीटिंग कार्ड मध्ये आपण वेगवेगळ्या छान फ्लोरोसंट कागदांचा उपयोग केला. आणि काही टिंटेड कागदांचा उपयोग केलेला आहे, फ्लोरोसंट कागदांचा उपयोग केलेला आहे. तर मला सांगा बरं, आपण इथे कोणत्या 2 प्रकारच्या कागदांचा उपयोग केलेला आहे हे कार्ड बनवताना? पोस्टर पेपर and tinted पेपर. टिंटेड पेपर आणि पोस्टर पेपर. व्हेरी गुड, खूप छान. म्हणजे लक्ष तुमचं होतं. मी जेव्हा कागदांचा परिचय तुम्हाला करून देत होती तेव्हा तुमचं लक्ष होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे आपण इथे 2 प्रकारचा कागदांचा उपयोग केलेला आहे. आणि त्यात आहे पोस्टर पेपर
आता हा जो निऑन मध्ये फ्लोरोसंट कलर मध्ये आपण जो वापरलेला होता तो पोस्टर पेपर होता, आणि हा जो खाली बेस साठी वापरलेला होता तो प्रिंटेड पेपर होता. बाळांनो, आता मला सांगा, ही शुभेच्छा कार्ड आपण बनवली आज, पण फक्त शिक्षक दिनासाठीच आपण ह्या कार्डचा उपयोग करू शकतो का? आणखी कोणकोणत्या म्हणजे निमित्ताने आपण ही कार्ड आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देऊ शकतो, सांगा बरं. वाढदिवसामध्ये, व्हेरी गुड, वाढदिवसाला देऊ शकतो. फ्रेंडशिप डे मध्ये. हो, नक्की नक्की, फ्रेंडशिप डे ला सुद्धा देऊ शकता तुम्ही कार्ड. बरोबर, तुम्ही दिलेली उत्तर. हा बाळा, बोल. ब्रदर्स डे ला. हो हो, अगदी. तुम्ही बघा, कोणाच्या वाढदिवसानिमित्त ही कार्ड देऊ शकता, कोणाच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी देऊ शकता, कोणा बर्थडे साठी तर आपण देतोच कार्ड, पण वेगवेगळे प्रसंग आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने या ग्रीटिंग कार्डचा उपयोग आपण करू शकतो, आणि त्या प्रसंगानुरूप आपण ते कार्ड बनवत असतो. जसं शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण हे कार्ड बनवलेलं आहे, त्याची थीम वेगळी आहे, पण प्रसंगानुरूप आपण त्याला कलात्मक अशी बाजू देत असतो. तर बाळांनो, तुम्ही आज सर्वजण या कार्यानुभवाच्या तासाला उपस्थित राहिलात आणि छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते, आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे देखील मनपूर्वक आभार मानते, ज्यांनी या उपक्रमाअंतर्गत आपलं शिक्षण चालू ठेवलेलं आहे. थँक्यू टीचर.